हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आर्थिक शिस्त, फायनान्शियल डिसिप्लिन बद्दल बोलूया. फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे काय? म्हणजे योग्य तिथे खर्च करायचा आणि थोडंफार सेव्हिंग करून ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल, अहो सेव्हिंग कशाला पाहिजे हो मॅडम? अहो सगळा काळ सारखा असतो का? आज मी मिळवू शकतो हेच 10 वर्षानंतर मी मिळवू शकेन का? किंवा माझा आजचे सारखं जीवन मला जगायचं असलं तर तेव्हाचं माझं काय आहे प्लॅनिंग? हे सगळं विचार करायला पाहिजे. हे बघा, सगळे दिवस पावसाळ्याचे नसतात. पावसाळ्यात पाऊस पडतो. हे पाऊस पडल्या वेळेला रेन वॉटर हार्वेस्टिंग अमुक तमुक करतात का नाही? तर पाणी पुढे वापरण्यासाठी इन द सेम वे आपण पण आपले आर्थिक नियोजन करायला पाहिजे. म्हणजे दिवस सांगून येत नाही. कधी अचानक काही खर्च उद्भवेल. अशा वेळी मग काय करणार? कोणाकडे मागायला जाणार का? किंवा मागायला गेला तरी लोक देतील असं आहे गॅरंटी नाही. त्यामुळे आपली आपली प्रोव्हिजन आपण ठेवायला पाहिजे. आता हे आर्थिक नियोजन तुम्ही म्हणाल कसं करायचं हो मॅडम? पहिलं आपण रोजचे खर्च मांडून ठेवायचे. सगळे आपण म्हणजे फक्त गृहिणींना नव्हे, घरातली सगळे माणसं, 4 माणसं आहात ते 4ही माणसं संध्याकाळी बसा. आज मी काय काय खर्च केला हे लिहा. तसं रोजचं होऊ दे. महिना अखेरीला बघा टोटल किती खर्च झाला. असू देते का 38,000 खर्च झाला. मग तुम्ही रोजचं चेक करा. हे अनावश्यक मी काय खर्च केलेला आहे, जे गरज नव्हती तर घेतलेला आहे. किती तरी वेळेला आपण जातो आणि चांगलं दिसलं म्हणून घेतो. आपल्याला गरज असते असं नाही. कपडे असतील, हल्ली तरी मोबाईल सुद्धा नवीन आला की लगेच नवीन आपण विकत घेतो, जुना तसा पडतो. आणि काही काही लोक तरी असे आहेत. परवा मला एक मुलगा भेटला होता. तो म्हणाला, मॅडम माझ्या हातात पैसे आले का नाही ते खर्च होईपर्यंत मला काही चैन पडत नाही बघा. मी राहूच शकत नाही. ते सगळे पैसे खर्च होईपर्यंत. स्वतःसाठीच घेतो असं नाहीये, लोकांसाठी पण काही घेईल, पण ते पैसे सगळे खर्च होईपर्यंत त्याला झोप लागत नाही. मला आश्चर्य वाटलं, असली माणसं पण असतात का? पण असतात जगात. त्यामुळे आपण आर्थिक नियोजनाकडे येऊ. आपण नंतर बघायचं, ओके त्यातला अनावश्यक काय काय खर्च आहे आणि अनावश्यक खर्च तुम्ही कट करत जावा. मग तुम्हाला 28,000ची भागलं असतं. म्हणजे हे सगळे वरचे 10,000 अननेसेसरी स्पेंडिंग झालेलं आहे माझं. ह्या रीतीनं आपण आपले आयुष्यात जरा फायनान्शियल डिसिप्लिन आणू शकतो. आता काही लोक म्हणतील, अहो मॅडम तुम्ही म्हणता सेव्हिंग करायचं, आमच्याकडे पैसेच नाही तर काही आम्ही सेव्हिंग करू. अहो काही नाहीये. 10 रुपये असले तरी त्यातनं तुम्ही 2 रुपये सेव्ह करू शकता. 100 रुपये असले तरी करू शकता. 10,000 असले तरी करू शकता. जे काही आपलं इन्कम आहे त्यातनं थोडी रक्कम तरी अगदी आपले अडीअडचणींसाठी आपण बाजूला ठेवायला पाहिजे. सेव्हिंग करायलाच पाहिजे. अचानक काहीतरी दुखणं उद्भवते, ऍक्सिडेंट होतो किंवा काही होऊ शकते.
अशा वेळी नको का, आपल्या हातात पैसे असले की आपण लगेच उपचार वगैरे घेऊ शकतो. त्यामुळे आयुष्यात प्रत्येकानं हे फायनान्शियल डिसिप्लिन, आर्थिक शिस्त ही बाळगायला पाहिजे. आणि ही आर्थिक शिस्त कशी आपण अंगीकारायची हे कुठले शाळे कॉलेजेसमध्ये शिकवलं जात नाही. अतिशय वाईट गोष्ट आहे ही. खरं आयुष्याला पैशाचं खूप महत्व आहे. अहो, पैशाशिवाय काय होते. मुलांना शाळेत घालायचं तरी पैसा आहे लागतो, कॉलेजला घालायचं तरी कुठेही तुम्हाला पैशाशिवाय काही होत नाही. मग हे पैसेविषयी आपण का मुलांना ज्ञान देत नाही, हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे आपण लहानपणीपासून मुलांना सुद्धा आर्थिक शिस्त शिकवायला पाहिजे. त्यांना मनी बँक सारखं एखादं आणून द्या. कित्येक वेळा आपण त्यांना पैसे देतो. कोण आपल्याकडे आले, पाहुणे मंडळी पैसे देतात, ते त्यांना साठवायला सांगा. आणि महिना अखेरीला बघा किती साठलेत. आणि एक महत्वाचं आहे, फक्त साठवणं इम्पॉर्टंट नाहीये. ओनली टू सेव्ह इज नॉट इम्पॉर्टंट. हाऊ टू ग्रो इट, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही साठवलेला पैसा हा वाढवायचा कसं, हे पण आपल्याला यायला पाहिजे. पैसा वाढवणं खूप महत्वाचं आहे. फक्त वाचवणं उपयोगाचं नाही. तो वाचलेला पैसा तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करता, कसं वाढवता, हे पण खूप खूप महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी पण तुम्हाला भरपूर शिक्षण मिळू शकते. तुम्ही स्वतःचे क्रायटेरिया वापरू शकता. म्हणजे सपोज मी साठवलेला पैसा कधी मला लागेल, हे बघा, प्रत्येकाची अडचणी वेगळ्या असतात. सपोज मला मुलगी आहे लग्नाची, मला एक 10 वर्षानं तिचं लग्न करायचं आहे, तेव्हा पैसे लागतील. त्यामुळे प्रत्येकाचं नीड्स वेगळ्या असतात. प्रत्येकानं आपले नीड्स प्रमाणे हे पैसे पण कसे इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे हाऊ टू ग्रो इट, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो फर्स्ट यू शुड नो हाऊ टू सेव्ह मनी. तर काही असू देत, तुमचं कमी असेल, पगार जास्त असेल, काही असू देत, पण त्यातला ए पार्ट शुड बी सेव्ड. आणि तो सेव्ह केलेला पार्ट इट शुड बी इन्व्हेस्टेड प्रॉपरली. परवाच एक माझ्याकडे बाई आल्या होत्या, एक अराउंड 40-45 वय असेल. त्या मला म्हणतात, अहो, पैसे वाचवायचे कसे हे मला सांगा ना. पैसे, मी म्हटलं त्यांना, वाचवायचे कसे, त्याआधी पैसे कशासाठी वाचवायला पाहिजे हे आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं, सगळा काळ वसंत काळ नसतो. आयुष्यात काही अडी अडचणी येऊ शकतात, तेव्हाला आपल्याला पाहिजे. म्हणून आपल्याला थोडे का नाही बाजूला ठेवायला पाहिजे. हे क्लिअर झालं, मग पुढे कसे वाचवायचे. मी म्हटलं, तुम्ही हिशोब लिहा रोजचा. मग महिना अखेरीला बघा कुठे अनवॉन्टेड आपण खर्च केलेला आहे. कित्येक वेळा आपल्या सगळ्यांना होते हे असं, बरं का. आपण मॉलला जातो, डीमार्टला जातो, कुठेही जातो, आपल्याला खरं गरज नसते त्या वस्तूची, पण बघितल्यावर आपल्याला एवढी ती वस्तू आवडतीये, आपण घेऊन टाकतो. 100भर साड्या आपल्या कपाटात असतील, पण एकाच साडी आवडली आपल्याला, लगेच घेतली जाते. असं अनवॉन्टेड थिंग्स आपण घ्यायला जरासं कमी करायला पाहिजे. एकदम थांबवणं पण अवघड आहे. त्यामुळे
तसं केलं की तुम्ही बघा किती अनवॉन्टेड तुम्ही खर्च करता आणि तुम्हाला कळेल. मग आपल्या एवढेच भागत होतं की. म्हणून मी त्यांना तसं सांगितलं, असं बघा तुम्ही आणि करा. प्रत्येक जण वाचवू शकतो. तुमचा पगार कमी असू देत, जास्त असू देत. त्यामुळे फायनान्शियल डिसिप्लिन, शिस्त महत्वाची आहे. उगीच हातात आला पैसा सगळा खर्च करून टाकला. इट इज नॉट गुड. तुमचं ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे नक्की मला कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.